मित्रांनो, फ्युझेरियम विल्ट ही डाळिंबातील सर्वात असा घातक रोग डाळिंबामध्ये सध्या येतोय. तर मित्रांनो, या रोगामुळे आपले जे काही डाळिंबाचं खूप मोठं नुकसान होत आहे. तर मित्रांनो, मर येण्याची आपल्या प्लॉटमध्ये येण्याची काय कारण आहे, त्याचबरोबर आपण मर आपल्या बगीचात येऊ नये म्हणून काय उपाययोजना करू शकतो, त्याच्याबरोबरच मर रोगासाठी जे काही कारणीभूत असलेल्या कोणत्या बुरशी आहे, कोणते निमॅटोड आहे, त्याचबरोबर कोणते कीटक आहे व मर रोग आपल्या बगीच्यामध्ये येऊ नये म्हणून आपण कोणती ड्रिचिंग करायला पाहिजे किंवा काय उपाययोजना करायला पाहिजे, तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद या चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो नक्की करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या डाळिंब बागेमध्ये मर येण्याची कारणं काय? तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे आपण खोडाभोवती ड्रीप लावतो आणि खोडाभोवती जागा जी काही ती ओली करतो. दुसरं म्हणजे चुनखडीयुक्त जी काही जमीन आहे त्याच्यामुळे आपल्याच्या जी काही डाळिंबाच्या बागेत मर येऊ शकते. तिसरं म्हणजे उन्हाळ्यात लागवड करणं. तर चौथं म्हणजे जे काही आपण मातृवृक्ष घेतो त्याच्यातच मरीचा प्रादुर्भाव झालेला असणं. त्याच्यानंतर काळीच्या जमिनीत लागवड करणं, जिथली जमीन जास्त पाणी धरून ठेवतो त्या अशा जमिनीत लागवड करणं. तर मित्रांनो, ही झाली मर येण्याची कारण. आपल्या बागेत मर येऊच नाही त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे? सर्वप्रथम मित्रांनो, आपण जे काही उताराच्या दिशेने डाळिंबाची लागवड केली पाहिजे. त्याच्यानंतर जे काही मातृवृक्षाची आपण गुटी घेणार आहे ते मरविरहित पाहिजे. त्याच्यानंतर आंतरपीक व्यवस्थापन हे योग्य केले पाहिजे. त्याच्यानंतर आपण डाळिंबात असेच आंतरपिकं घ्यायचं आहे जे आंतरपिकं मर रोगाला व निमॅटोडला त्यांच्यामुळं आपल्या बागेमध्ये निमॅटोड येणार नाही असेच पिकं आपल्याला घ्यायचे आहे. मित्रांनो, तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही तेथे जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, आणखीन काय कारण आहे ते आपण मर येऊ नये म्हणून आणखीन काय कारण आहे? सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण शूट काढतो तर मित्रांनो, शूट काढल्यानंतर आपण लगेच तेथे कॉपर ऑक्सिक्लोराईडची जी काही ड्रिचिंग किंवा खोड हे धुतलं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही आपण जी मल्चिंग करतो त्या मल्चिंग ऑर्गॅनिक मल्चिंग करतो त्या मल्चिंगमुळे सुद्धा मर येते. त्याच्यामुळं आपण पावसाळ्याच्या ऋतूमध्ये जे काही ऊसाचं पाचट म्हणा किंवा जे काही बाकीचे पिकं असते त्यांचा भुस्सा आहे ते बेडवर कधीच टाकू नये, कारण की का ते पूर्ण पाणी धरून ठेवते व त्याच्यामुळं पाणी साचून आपल्या जे काही बेडवरती बुरशी तयार होते व त्यांना मर येते. आणखीन काय कारण आहे? त्याच्यामुळं आपण प्लॉटमध्ये झेंडूचे झाडं लावले पाहिजे. मित्रांनो, हे झाले आपल्या प्लॉटमध्ये मर न येऊन द्यायचे कारण. तर मित्रांनो, आपल्या डाळिंबामध्ये मर ही कोणत्या बुरशीमुळे येते? तर मित्रांनो, यामध्ये 4 बुरश्या, 2 निमॅटोड आणि 2 कीटक या जे काही हे सहभागी आहे. मित्रांनो, ह्याचा प्रादुर्भाव आपल्या डाळिंब पिकामध्ये झाला तर आपल्या डाळिंबामध्ये मर येते. तर मित्रांनो, ह्या बुरश्या कोणत्या आहे? सर्वात प्रथम मित्रांनो, पहिली बुरशी आहे सिराटोसिस्टिस. मित्रांनो, काय होतं, आपण उन्हाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपल्याला एखादा अर्ध झाडे मेलेलं दिसलं, आपल्या झाडावरती फळे असते, 100-50 ग्रामचे फळं असतात आणि ते झाड मेलेलं असतं. तर मित्रांनो, जर उन्हाळ्यात पाऊस पडला तर ते सिराटोसिस्टिस या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे तिथं ती मर होते. तर मित्रांनो, ही जी काही मर रोखण्यासाठी आपण एलिएट किंवा ब्युनॉस हे काही जे 2 फंगीसाईड आहे किंवा बुरशीनाशक आहे त्यांचा आपल्या उन्हाळ्यात जर पाऊस पडला तर आपण ड्रिचिंग करू शकतो. दुसरं म्हणजे रायझोक्टोनिया. मित्रांनो, काय होतं, आपण रोप लागवड करतो. रोप लागवड केल्यानंतर जे काही ड्रीप आहे ते झाडाच्या खोडाजवळ असतं. झाडाच्या खोडाजवळ ड्रीप असलं की ते मित्रांनो 5-6 महिने आपण ते ड्रीप एका जागेवर ठेवतो. तर त्याच्यानंतर तिथं रायझोक्टोनिया ही बुरशी वाढते व तिथं कॉलर रॉड तयार होतो आणि जे काय रायझोक्टोनिया बुरशी आहे त्याच्या वाटा आतमध्ये जाते व आपल्या झाडामध्ये मर येते. तर मित्रांनो, तिसरी बुरशी म्हणजे फ्युझेरियम. तर मित्रांनो, आपल्या जमिनीत जे काही मित्र बुरशींचा अभाव म्हणजेच जे काही ट्रायकोडर्मा विर्डी, सुडोमोनास, बॅसिलस या बुरशींचा जर आपल्या जमिनीत अभाव असला तर त्या आपल्या जमिनीमध्ये फ्युझेरियम जी काही बुरशी आहे ती जास्त वाढते. मित्रांनो, चौथी बुरशी म्हणजे मायक्रोफॉनिमिया. म्हणजेच मित्रांनो, ही बुरशी फक्त जे काही पांढरी मुळी आहे तिलाच प्रादुर्भाव करते. तर मित्रांनो, आपल्या पांढरी मुळीवर ह्या बुरशीचा अटॅक झालेला आहे हे आपण ओळखायचं कसं? मित्रांनो, काय होतं, जेव्हा आपल्या बागेला एक्सेस पाणी होतं तर तेव्हा ती बुरशी तिथे वाढती व मित्रांनो, काय करायचं, आपण पांढरी मुळी घ्यायची आणि तिची जी काही पांढऱ्या मुळीची वरची साल आहे हाताना ओढून बघायची. मित्रांनो, ती साल जर ओढल्या गेली तर आपण समजून घ्यायचं की आपल्या जी काही डाळिंब बागेमध्ये ती मायक्रोफॉनिमिया जी काही बुरशी आहे तिचा प्रादुर्भाव आपल्या डाळिंब बागेमध्ये झालेला आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर 2 प्रकारचे नेमॅटोड, पहिला म्हणजे रूट रॉट नेमॅटोड आणि दुसरा म्हणजे लेसन नेमॅटोड. याच्यामुळे सुद्धा आपल्या डाळिंब बागेमध्ये मर येते. त्याच्यानंतर स्टेम बोरर आणि जे काही
पिनहोल बोरर या 2 कीटकांमुळे सुद्धा आपल्या डाळिंबा बागेमध्ये मर येतं. तर मित्रांनो, आपल्या डाळिंबा बागेमध्ये मर येऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? सर्वप्रथम मित्रांनो, आपण जे काही हिवाळ्याच्या स्टार्टिंगला पेस्टिंग केली पाहिजे. दुसरं म्हणजे आपण जे काही रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशक यांची झाडाच्या खोडा आजूबाजूला ड्रिचिंग केली पाहिजे. जे काही जैविक जे काही कीटकनाशक व बुरशीनाशक आहे त्यांचा सुद्धा वापर यामध्ये केला पाहिजे. सर्वप्रथम आपल्या जे काही बागेमध्ये पाणी कुठंही थांबणार नाही, पाण्याचा पूर्णपणे निचरा होईल अशाच रानामध्ये आपण लागवड केली पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 3, 6, 9, 12 हे जे काही शेड्यूल आहे हे कंटिन्यूसाठी आपल्याला आपण आपल्या बागेमध्ये वापरायचं आहे. तर मित्रांनो, आपण सकाळी ती 3, 6, 9, 12 म्हणजे 12व्या महिन्यातली जी काही ड्रिचिंग आहे ती केलेली आहे. तर मित्रांनो, ही 3, 6, 9, 12ला या मोसेला आपल्याला ड्रिचिंग करायची आहे. आपल्याला 6व्या महिन्यात व 12व्या महिन्यात टिल्ट 1 ml प्रति लिटर, भीष्मा 2.5 ml प्रति लिटर आणि प्रोक्लेम हे 1 ग्राम प्रति लिटर साठी वापरून ड्रिचिंग करायची आहे. व राहिलेला 9 आणि 6 आपलं 3 म्हणजे मार्च आणि सप्टेंबर यामध्ये आपल्याला 22-3 1 ग्राम प्रति लिटर, भीष्मा 2.5 ml प्रति लिटर व जे काही हमला आहे तो 2 ml प्रति लिटर साठी वापरून ड्रिचिंग करायची आहे. मित्रांनो, हे ड्रिचिंग केल्यानंतर ही ड्रिचिंग आपल्याला सतत चालू ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या डाळिंब बागेमध्ये खोडाच्या आजूबाजूला जी काही बुरशी वाढणार आहे ती वाढणार नाही व आपल्या डाळिंब बागेमध्ये जी काही मर किंवा नेमॅटोड म्हणा यांचा प्रादुर्भाव हा होणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना, इतर डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.